स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। उद्या चिपळूणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सभा आहे आणि या सभेची जय्यत तयारी जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी ही ठिकठिकाणी पाहायला मिळते। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्ग आहे या ठिकाणी आणि कराड रोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी जी आहे ही पाहायला मिळते आहे। उत्साहात हे बॅनर लावलेले आहेत, स्वागताचे बॅनर आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी वातावरण निर्मिती आहे ही भारतीय जनता पार्टीनं केलेली पाहायला मिळते आहे। सभा जी आहे ही विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सावरकर मैदान जे आहे चिपळूणमधले बहादूर शेख नाका परिसरामध्ये असणारे मैदान आहे। या मैदानामध्ये सभा होणार आहे, यामुळे या ठिकाणी असणारा पोलीस बंदोबस्त आहे हा आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। तर अद्यापही या ठिकाणी जी सजावट आहे हे अंतिम टप्प्यात सुरू आहे। बॅनर्स लावण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी सुरू आहे। सभेचा जो परिसर आहे या ठिकाणी वातावरण निर्मिती आहे ही केली जात आहे। आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस यांचे जे बॅनर्स आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये सभास्थळावरती लावण्याचं प्लॅनिंग जे आहे हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत, यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। उद्या दुपारी 2च्या दरम्यान ही सभा होणार आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते आणि जनता येणार आहे। सभेमध्ये नेमके फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण महायुती जी आहे ही या ठिकाणी झालेली नाही आहे। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढते, अशा पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मतदारांना कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आव्हान करतात हे देखील पाहणं या सभेनंतर महत्त्वपूर्ण ठरणार आहे। श्रीकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।